तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचा सँकी ब्लॉगर चॅनल मध्ये। आपल्या गावामध्ये आज मॅचेस होत्या। अंडरम चौकर मारे टॉपचं नियोजन आयोजन सगळं काय होता। 4x4 सायकल होती, ते होत्या 20,000च्या, पण 1 लाखाच्या टुर्नामेंटला सुद्धा तोड देईल असे मॅचेस होते। म्हणजे ट्रॉफी पे बघा, 1 लाखाला ट्रॉफी असते, एवढे मोठे ट्रॉफी होत्या। सामने मैत्री चषक भरवण्यात क्रिकेट संघ वनवे आयोजित मॅचेस होते। टॉस का बॉस, टॉस उडवण्यासाठी पण वेगळा केलेला इकडे, ग्राउंड पण टॉपचा केलेला इकडे, सगळा फोकस वगैरे एका बॉलला 4-4 फोकस लावले, एवढा भारी नियोजन होता। आणि या इकडे विकेट पण एकदम टॉपची होती। सागर पवार आणि ऋतिक पार्टे या दोघांकडून सामनेवर देण्यात आलं। सलगचे 2 ते 3 दिवस केलेली मेहनत आणि त्याचा भेटलेला फल ग्राउंड भाग असला भारी वाटतं। आता कालापूर नगर पंचायतीचे उपनगर अध्यक्ष किशोर भाऊ पवार आणि माजी उपनगर अध्यक्ष पांडुरंग मगर म्हणजे माझा बारका मामा आणि आपल्या वनवे गावातील सर्व ग्रामस्थ त्यांच्या हस्ते पण नारळ फोडण्यात आला। नंतर माझ्या मोठ्या बाबांच्या हस्ते विकेटचं उद्घाटन करण्यात आलं। सर्व विकेटचं उद्घाटन वगैरे सगळं काय करून झाला नाही तर बारिश झाली फटाक्यांची, निस्ता ढगात गोळ्या मार होते। वनवेकर काय ऐकत नाही, टॉपचं नियोजन आयोजन होतं। पहिलेच मी बोललोय, पहिलीच मॅच होती ती म्हणजे शेजारी म्हणजे वनवा वर्सेस निंबोडा अशी पहिली मॅच होती। कमीत कमी मॅच बघायला तरी तुम्हाला सांगतो 2315 लोक आलती, मी मोजली स्वतःनी। अर्धी या इकडे स्टेडियम मध्ये बसलेली। कालापूर विद्यमान उपनगर अध्यक्ष किशोरजी पवार, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष सुप्रियाताई सालुंखे, माजी उपनगर अध्यक्ष संतोषभाई जंगम व तसेच केटीएसपी मंडल अध्यक्ष संतोषभाई जंगम यांचं शुभागमन करण्यात आलं तिथे। आणि आपल्या कालच्यावलीचा सूरजदादा पार्टे, त्याची पण इच्छा होती ब्लॉग मध्ये घेतला नाही, त्या व्हायला घेतला ब्लॉग मध्ये। अशी तुम्ही बघितला प्रेक्षक वर्ग 2315 होता, आता 15,302 प्रेक्षक वर्ग आहेत। आणि इकडे प्रमुख पाहुण्यांची संख्या सुद्धा वाढत चालली। नियोजन टॉपचा, आयोजन टॉपचा, आम्ही वनवेकर। ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा। उद्याचा ब्लॉग तुम्हाला फायनल ब्लॉग बघायला भेटेल।